ना काय माहितीये का, तर मी काय म्हणतोय ना त्या आजच्या विकेची रिस्पॉन्सिबिलिटी आपणच घेतली पाहिजे. ते विकेच एक बरं आहे हो, त्याला ऐकतरी पण आपला आजय त्याला सक्का असं कोण आहे का, म्हणूनच त्याच्या लग्नात काय प्रॉब्लेम नको म्हणून आपल्याला रिस्पॉन्सिबिलिटी घेतली पाहिजे असं मला वाटतं बरं का. मी काय तुमच्या शब्दाबाहेर. अरे त्याचा मामा आहेच की, तसा बी ते एकटा कुठं होता, आपण हावतच की त्याच्या सोबत. पण तर तू म्हणतोयस तसं काय हरकत नाही, आपण त्याच्यासाठी एक चांगली पोरगी बघू. करेक्ट ना एकदम करेक्ट आहे. तुमच्या बघण्यात असतील पोरगी एखादी बघा याच्यासाठी. आजा काय तुमच्या शब्दाबाहेर आहे का काय राजा? होय बघा म्हणलं होतं का नाही. आता काय 28 दिवसांची सुट्टी देऊ बारवडून ह्याच्यातच. हा ना लग्नाला जो काय खर्च येईल तो होल सोल मी एकटा करणार बरं का. नाही म्हणायचं नाही. अरे पण त्याला विचारायला नको होय. ना लग्नाची रिस्पॉन्सिबिलिटी आपण घेतली मग तयारीला लागलं पाहिजे की. आपलं काय असं आहे का सरकारी काम 6 महिने काम, हा असं नाही ना. अरे पण गडबड करून चालणार आहे का? बरं आता तुम्ही म्हणाल तसं मी काय तुमच्या शब्दाबाहेर नाही बरं का. घ्या चहा घ्या. हा ना तुम्ही घ्या पहिल्यांदा. हा मुलगी अजून 2 कप चहा टाक की. नको ना ते काय ऑफिस वरती सकाळी झालाय. आजा अ? काय बोललास का? नाही कुठं काय बर नाही, मला वाटलं काय तर बोललास. नाही नाही काय बोलायचं होतं का? नाही काय नाही नक्की होय. उचल कोण उचल की हा काहीतरी महत्वाचं असतं. बरं ना येतो मी. बँकेत जरा लय महत्वाची काम आहे. ती नवीन मॅनेजर आलाय, कर्जाच्या फायली काढ, काहीतरी गोळ घालून ठेवा. जायला लागेल मला. बर अरे उचल की फोन. हा इमर्जन्सी असेल काहीतरी. माणसाला असं ताटकळ ठेवू नये. हा ना येतो. लक्ष ठेवा. हॅलो. आय लव्ह यू. हा मी पण. नमस्कार VIP. नमस्कार नेते, काय म्हणताय? म्हणण्यासारखं काय राहिलंय का आता? का काय झालं आता? सगळं होऊन जाते ना. आपल्याला या कानाची खबर त्या कानाला नसते. काय झालं ते सांगताय का आता? यो अजय. अजिंक्य. हा अजिंक्य. तुमचे अजिंक्य आमच्या शीतलच्या घरी जाऊन बसलेत. म्हणजे सांगा यांना. काय झालंय? अजिंक्य शीतलच्या घरी गेलाय. कशाला? घ्या का कशाला कधी कुठं सगळं संदर्भाचं स्पष्टीकरण द्या यांना. हे बघा तुम्ही जरा शांत राहा. अजिंक्य तिकडे का गेलेत हे कळायला नको का? म्हणजे ते स्वतःहून गेलेत का नानांचं काही काम आहे म्हणून गेलेत ते तर कळायला पाहिजे ना. घ्या सगळं समजून घ्या. आणि तुम्हाला काय कळलं की आम्हाला बी सांगा. आणि हो याच्यावर आम्ही काय करायचं हे बी तुम्हीच सांगा. तुम्ही काय बी करू नका, फक्त जरा शांत राहा. शांत राहा. अजून किती शांत राहायचं? तुमच्या अजिंक्य आमच्या किल्ल्यात जाऊन शिरले तरी अजून शांतच राहायचं का? मग काय करता? नाही सांगा ना काय करता. नाही ना उत्तर. मग आता जरा शांत डोक्याने विचार करायचा. तुम्ही करताय ना शांत डोक्याने विचार. होतोय का काय उपयोग?
भैया जयश्री करेक्ट बुद्धी. आपण आता रागाच्या भरात एक जरी चुकीचं पाऊल उचललं ना तरी सगळ्यावर पाणी फिरल. मग काय करायचं ते ठरवा आणि सांगा. तुमच्या आईला तो घरात नकोय आणि तुम्हाला तो घरात पाहिजे. तुमच्यातच तळ्यात मळ्यात चालले. तुमच्या या तळ्यात मळ्याच्या खेळात आमच्या हातपाय गाळ्यात यायची वेळ आली. काय करते सांगा लवकर. हा बोल. मला नाही बोलायचं. काय झालं आता? तुम्हाला मग अशी आय लव्ह यू का नाही म्हणलं? तुला कसं कळत नाही ग? कुठे बी काय बी होय. मला आय लव्ह यू का नाही म्हणलं ते सांग. भावटच का? सगळ्यांसमोर कसं बोलणार मी? एवढं बी करू शकत नाहीस. एवढं बी मी सगळ्यांसमोर तुला घेऊन जाणार आहे काय? आय लव्ह यू तर म्हणता येत नाही आणि सगळ्यांसमोर घेऊन जाणार आहे म्हणजे. अगं माझी आई, आता नाही बोलता आलं तिथं. सॉरी. ठीक आहे मग आता म्हण. आय लव्ह यू. एवढं हवं आता हळूहळू जोरात काय असते? मग जाऊ दे. नकोच म्हणूस की. अगं मी घरात आहे म्हणून हळू म्हणतोय. जरा समजून घे. मोठ्यानं म्हणायचं. आता नको, नंतर म्हणतो. 10 शिकले. अगं मी घरी आहे, ऐक जरा. 9 तुला खरंच ऐकणार नाहीस बघ. 8 आय लव्ह यू. 7 आता म्हणलं की 6 शिकले होते. शिकले 5 कोणतरी ऐकलं. शिकले नको. अगं 4 आय लव्ह यू. आता कसं? जी जी. जीजी जीजी काय राजा काय झालं ओरडायला? आय आलोय आलोय. हा आलोय मी. आलोय. आलायस ना बरं केलं. मग ओरडून काय सांगतोयस? नाही, पुढच्याला काय आलं पाहिजे ना म्हणून सांगितलं. आलोय. हा हा.